वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरनं देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं। यावेळेस विरोधकांनी मात्र जोरदार घोषणाबाजी करत गदारोळ केलेला। तर दिवसभराच्या चर्चेनंतर थोड्याच वेळामध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर मतदान होणार आहे। वक्फ सुधारणा विधेयक आज संसदेत पुन्हा सादर करण्यात आलेलं आहे। तर सत्ताधारी पक्षामध्ये आपण कोण कोण ते पाहतोय। भाजपचे 240, एनडीएचे 53, एकूण 293, 21 मतं जास्त आहेत, कारण की हे विधेयक पास करण्यासाठी 272 मतं हवी आहेत। त्यामुळे सहजपणे हे विधेयक पास केलं जाऊ शकतं। विरोधकांची संख्या किती हे आपण पाहतोय। काँग्रेसची 99 आणि इंडिया आघाडीची जवळपास 134, त्यामुळे त्यांच्याकडे मतं आहेत ती कमी पडतायत। राज्यसभेतली संख्या आपण पाहिली तर भाजप 98, एनडीए 17, राष्ट्रपती नियुक्त 6, एकूण 121 सत्ताधारी पक्षाकडे, विरोधकांकडे 27, काँग्रेस आणि 58 इंडिया, एकूण 85 मतं। मॅजिक फिगर 119चा सत्ताधारी पक्ष यामध्ये प्रबळ ठरताना पाहायला मिळतंय। तर वक्फ बोर्डाच्या नव्या विधेयकामध्ये गैरमुस्लिम सदस्यांबाबतच्या तरतुदीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। वक्फ बोर्डावर ना यापूर्वी गैरमुस्लिम सदस्य होता आणि भविष्यात सुद्धा असणार नाही, असं स्पष्टीकरण अमित शहांनी वक्फ बोर्ड विधेयकाच्या चर्चेदरम्यान स्पष्ट केलेलं आहे। नव्या विधेयकामध्ये गैरमुस्लिम सदस्याची तरतूद केल्याचा दावा करण्यात येत होता, मात्र हा दावा शहांनी फेटाळलाय। देश भर के मुसलमान भाइयों बहनों को कहना चाहता हूं, आपके वक्फ में एक भी नॉन मुस्लिम नहीं आएगा। ये एक्ट में ऐसा कोई प्रावधान नहीं। मगर जो वक्फ बोर्ड है और वक्फ परिषद है, उसका काम क्या है? वक्फ की संपत्तियां मान्यवर बेच खाने वाले लोगों को पकड़कर इसके बाहर निकालने का। वक्फ के नाम पर औने पौने दाम में संपत्तियों को 100 साल तक किराए पे देने वाले लोगों को पकड़ना है। दरम्यान वक्फ सुधारणा विधेयक नक्की काय आहे सविस्तर जाणून घेऊयात। तर आधी काय होतं आणि आता काय होणार आहे हे पाहतोय। वक्फ बोर्डावर मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक आहे। दरम्यान आता गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश जे फेटाळलेला आहे। बोर्डामध्ये 8 पैकी 4 सदस्य निवडून जायचे। 4 सदस्यांची निवडणूक सरकारकडनं, किमान 2 गैरमुस्लिम सदस्य आता असतील। आधी वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम होता, कोर्टात आव्हान देता येत नव्हतं, मात्र आता वक्फच्या कुठल्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाता येणार आहे। मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवर वक्फचा दावा होता। आता जमीन दान केली नसेल आणि त्यावर मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही। यापूर्वी मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार आयुक्तांना होते आणि आता जिल्हाधिकारी वक्फच्या जमिनीचं सर्वेक्षण करणार आहेत। दरम्यान वक्फ सुधारित विधेयकावर चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने आलेल्या। विधेयकात जे चुकीचं आहे त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, हे विधेयक चांगल्या मनाने आणलेलं आहे का, अशी शंका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी उपस्थित केली। तर ठाकरे गटाला हिंदुत्वाची अलर्जी असून सावंतांचं भाषण ऐकून वेदना झाल्याचं शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। जिस ढंग से आपने ये जो बिल लाया है, उस बिल को देखते हुए आपका हेतु स्पष्ट नहीं होता। आपके मन में कुछ और ही है। जमीन आपको हड़प करनी है, और किसके लिए करनी है? जैसे मैंने कश्मीर में नाम लिया, जैसे मैंने जहाँ मणिपुर में भी चल रहा है, उसी के लिए चल रहा है। और किस किस लोगों के लिए चलता है, किन उद्योगपति के लिए चलता है, सभी को पता है। आपका उद्दिष्ट जमीन हड़पने का है, बाकी कुछ नहीं है, न्याय देने का नहीं है। सोचो कि क्या हम सही में मुस्लिम समाज को न्याय दे रहे हैं। धन्यवाद सब। यहाँ पर मुझे उनका भाषण सुनते वक्त बहुत वेदना हुई, बहुत ही शॉकिंग था कि अरे वक्त पे ही बोल रहा हूँ बाबा। इधर देखिए, इधर सामने। मुझे इनसे आपसे बात कर रहा हूँ सर, हमसे सामने देखिए। इनसे मुझे यूबीटी वालों से प्रश्न पूछना है। अपनी अंतरात्मा से इनको प्रश्न पूछना चाहिए कि बाला साहब आज होते
तो ये क्या आज ये भाषण कर पाते हैं यहाँ पर? तर वक्फ विधेयकावरनं लोकसभेत झालेलं घमासान आपण पाहिलेलं आहे आणि यानंतर राज्यात सुद्धा वक्फ विधेयकावरनं फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलेलं आहे. बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याची इच्छा असेल तर विधेयकाला समर्थन देतील, नाहीतर विरोध करतील, असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. ज्यांची सतसत विवेक बुद्धी जिवंत असेल आणि विशेषतः उबाठाच्या संदर्भात जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील, या बिलाचा विरोध करणार नाही. तर सपाचे आमदार अबू आझमींनी वक्फ सुधारणा बोर्डावरनं आता या विधेयकावरनं केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. वक्फ बोर्डाच्या जमिनी सरकारच्या नाहीत, आमच्या लोकांच्या आहेत असं म्हणत अबू आझमींनी सरकारवरच हल्लाबोल केलाय. बोर्ड की हम मुखालफत कर रहे हैं. वक्फ बोर्ड की जमीनें सरकार की दी हुई नहीं है. वक्फ बोर्ड की जमीनें हमारे बुजुर्गों ने, हमारे लोगों ने वक्फ किया हुआ है मस्जिद, मदरसा, दरगाह, यतीम खाना, स्कूल, कॉलेज के लिए. इन जमीनों पर सरकार का कोई हक नहीं, सरकार ने दिया नहीं तो सरकार क्यों बीच में आ रही है? इसलिए हम लोग इस बिल का पूरी तरह से इसका अपोज कर रहे हैं. देखिए इस सरकार की नीयत मुसलमानों के लिए सही नहीं है. तर ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये घमासान झालं वक्फ विधेयकावरनं, त्याच पद्धतीने राज्यसभेत चर्चेदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही चांगलेच संतापलेले दिसले. राऊत भाषण करत असताना मध्ये बोलल्याने ते चांगलेच संतापले. 10 वेळा पक्ष बदलणाऱ्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये असं संजय राऊतांनी सुनावलंय. तो ये कौन बोल रहा है? बाला साहब ठाकरे कौन है? क्या है? प्लीज 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 उधर से प्लीज कुछ भी कमेंट करते हैं वहां से. प्लीज नहीं, हम सुनते रहते हैं, बोलते रहते हैं. क्या है आपको क्या मालूम है? आप 10 बार पार्टी बदलने वाले ये लोग हैं. संजय ये राउत जी. immigrants है, ये घुसखोर है. संजय राउत जी प्लीज हमने आपको इंटरप्ट किया है क्या? प्लीज प्लीज नहीं, सब कमेंट्री रोको. मेरा Okay. टाइम अभी शुरू हो गया. तर वक्फ विधेयकाविरोधात मतदान केल्यास उरली सुरली ठाकरे सेना सुद्धा संपुष्टात येईल असा इशारा चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय. उद्धव ठाकरेंकडनं पक्षाचं काँग्रेसीकरण झाल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. तर सगळी उबाठा आमच्या संपर्कात असल्याचा दावा म्हस्केंनी केलाय. त्यामुळे पुन्हा आता शिवसेना फुटणार असल्याची चर्चा रंगतीये. तर वक्फ बोर्डाच्या विरोधात, सुधारणा विधेयकाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी जर मतदान केलं तर महाराष्ट्रातली पूर्ण उद्धव सेना, संपूर्ण उद्धव सेना उद्धव ठाकरेजींना सोडल्याशिवाय राहणार नाही. सभागृहात समजा उद्धव ठाकरेंनी विरोधात मतदान केलं तर समजून जायचं आहे की त्यांना मुंबईमध्ये मताचं लागून चालन करायचं आहे. उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डच्या विरुद्ध मतदान केलं तर समजून जावं की त्यांनी पूर्ण काँग्रेसीकरण केलं आहे, काँग्रेसीकरण केलं आहे. खासदार नाराज आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून, ते तुमच्या संपर्कात आहेत का? कारण वक्फच्या मुद्द्यावरून जर त्यांना वक्फच्या बाजूने मतदान करायला लावलं तर ते काय भूमिका घेतील? संपूर्ण उभाटाच कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत महाराष्ट्रामध्ये. आपण पाहताय कशी गळती लागलेली आहे. यानंतर बातमी आहे राज्याच्या राजकारणासंदर्भातली. बीडमध्ये अजित पवारांनी काकांच्या कृपेचा उल्लेख केला आणि पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय. मात्र अजित पवार नेमकं म्हणाले तरी काय? काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता आहे का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. ऐकलत? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात संघर्ष पेटलेला असताना दिलखुलास अजित पवारांनी काका शरद पवारांची आठवण काढली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे पुन्हा पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत त्या बीडमधील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातल्या या वक्तव्यानं. कर्म धर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. काही देऊ नका, फक्त प्रेम द्या. माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा. पायाही पडू नका. मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही. ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा.
अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो. आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा. तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आबा एवढी मोठी माणसं होती, त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काका शरद पवारांना धोबी पछाड दिला. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातल्या भेटीगाठी वाढल्या आहेत. 12 डिसेंबर 2024ला वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांच्या निवासस्थानी दोघांची दिल्लीत भेट झाली. 23 जानेवारी 2025ला पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भेट झाली आणि अर्धा तास बंद दाराआड चर्चा देखील झाली. तर 27 जानेवारी 2025ला तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांनी शरद पवारांना फोन केला. 22 मार्च 2025ला अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी पुन्हा एकदा एकत्र आले. खरं तर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत धुसफूस वाढली आहे. अपयशाचं खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा रंगली आहे. इतकंच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला जात असल्यामुळं महाविकास आघाडीतील मतभेद समोर आलेत. मात्र महाविकास आघाडीत कोणत्या मुद्द्यांवर मतभेद आहेत ते देखील पाहूयात. धारावी प्रकल्पाला काँग्रेस आणि ठाकरे गटाचा विरोध आहे, तर शरद पवारांची वेगळी भूमिका आहे. स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवण्याबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही. काका पुतण्याची जवळीक वाढली आहे, त्यामुळे ठाकरे गट नाराज आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काका पुतण्याच्या भेटीगाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यातच आता अजित पवारांनी काकांची आठवण काढल्यानं पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची चर्चा रंगली आहे. मात्र ही चर्चा पेल्यातील वादळ ठरणार की पवारांची पॉवर खेळी याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर अजितदादांच्या या विधानावरनं फडणवीसांनी टोलेबाजी केली आहे. अजितदादांनी काकांना आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलंय असा टोला त्यांनी लगावला. तर दोन्ही राष्ट्रवादी विचारानं वेगळ्या असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय. ते असे म्हणतात की काकांच्या आशीर्वादाने आमचं सगळं व्यवस्थित सुरू आहे, त्यामुळे राजकीय चर्चा चांगलं आहे. मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात, त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतंच त्यांनी आता मर्यादित ठेवलं हे तुम्ही लक्षात घेत नाही आहात. उलट्याच्या कृपेने बरं चालू आहे म्हणून लोक असा एक संभ्रम निर्माण होतोय की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक आहेत का, असं सातत्याने संभ्रम. अजिबात तुम्ही संभ्रम निर्माण करू नका. दोन्ही राष्ट्रवादी विचारांनी वेगळे आहेत, कामानी वेगळे आहेत आणि आम्ही वेगळेच आहोत. यानंतर बातमी आहे बीडमधल्या गुंडांच्या दहशती संदर्भातली. बीड जिल्ह्यामध्ये आता दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम पालकमंत्री अजित पवारांनी भरलाय. बीड दौऱ्यावर असताना दादांनी नेते आणि प्रशासनाला आता खडे बोल सुनावलेत. कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका. जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही. मी उलट पोलिसांना सांगेन त्याला टायर मध्ये घ्या, त्याला ठोकून काढा. हे असलं नाही चालणार. मी काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे. मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपून घेणार नाही. ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये अशांची पण खपवून घेणार नाही. यासोबतच राख वाळू आणि भूखंड गँगला सुतासारखं सरळ करणार असा दमही अजित पवारांनी बीडमध्ये भरलाय. चुकीच्या पद्धतीनं काम केलं तर कंत्राटदार काळ्या यादीत टाकू असा इशारा यावेळेस अजित पवारांनी दिलाय. राखेच्या संदर्भात बोललं जातं ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं. पण ते गँग आता स्वतःसारख्या सरळ करायच्यात त्यांना. त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही. काही इतक्या बेकार कामं चाललेली आहेत ते मी स्क्वॉड पाठवून तपासणार. जो कॉन्ट्रॅक्टर असेल भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीचं काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार, ब्लॅक लिस्टला टाकणार. तर उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये असताना धनंजय मुंडे मात्र मुंबईत चक्क एका फॅशन शोला उपस्थित होते.
आजारी असल्याचं समाज माध्यमावर सांगत धनंजय मुंडे आणि अजितदादांच्या दौऱ्याला गैरहजर राहिल्याचं सांगितलं होतं. मात्र मुंबईत धनंजय मुंडे फॅशन शोला हजेरी लावत होते, त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय. दरम्यान या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूया. फॅशन शोला पाहायला मिळाले. वाव. नाही, वैद्यकीय कारण देऊन ते बाहेर होते असं मी देखील आज सकाळपर्यंत ऐकलं होतं. त्यांचा ट्विट देखील बघितलं होतं. पण तो त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय आहे. त्यांना काय करायचं आहे, पक्षाने साईडलाईन केलं आहे, काय केलं आहे त्याच्यात मला पडायची बिलकुल इच्छा नाही. आमचा लढा जो आहे तो या लोकांसाठी आहे, सामान्य जनतेसाठी आहे आणि तो मी देत राहणार. दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलेलं आहे. दुसऱ्याचं काय चाललंय हे मला माहीत नाही. अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नाही अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे. मी पण तिकडेच आहे. मला इथे उशीर झालाय. मला नाही माहिती. आता मी इथे आहे ना तुमच्या समोर. मी काय दुसऱ्यांचे काय चाललंय थोडंच मला माहिती आहे. आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती. त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही. सरपंच संतोष देशमुख हत्येवेळी प्रतीक घुलेनं केलेलं किळसवाणं कृत्य सुदर्शन घुलेच्या जबाबातून समोर आलंय. संतोष देशमुखांचं अपहरण ते हत्या, हा घटनाक्रम कसा होता पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. तोंडावर लघुशंका, छातीवर मारली उडी. सुदर्शननं सांगितलं प्रतीक घुलेचं किळसवाणं कृत्य. मृत्यूचा थरार उडवणारा जबाब समोर. एका हैवानालाही लाजवेल अशा क्रूर पद्धतीनं सरपंच संतोष देशमुखांची हत्या करणारा हा राक्षस आहे सुदर्शन घुले. अपहरण, राक्षसी अत्याचार, सलग 2.5 तास मारहाण. इतकंच नाही तर संतोष देशमुखांना उघडं करून मारल्याची कबुली सुदर्शन घुलेनं दिली आहे. या क्रूर कृत्याचा कळस म्हणजे प्रतीक घुलेनं संतोष देशमुखांच्या तोंडावर लघवी करून माणुसकीला काळीमा फासल्याचंही घुलेनं निर्लज्जपणे कबूल केलंय. नेमका सुदर्शन घुलेनं CIDला काय जबाब दिलाय पाहूयात. 9 डिसेंबरला देशमुखांची गाडी येताच गाडीची काच फोडून त्यांना बाहेर खेचलं. गॅस पाईपनं मारहाण करत उमरी टोलवरून अपहरण केलं. देशमुखांना टाकळी शिवारात नेऊन मारहाण केली. जयरामच्या फोनवरून विष्णू चाटेला 2 वेळा फोन केला. छातीवर उडी मारल्यानं देशमुखांना रक्ताची उलटी झाली. मारहाणीनंतर अंधार होईपर्यंत तुरीच्या शेतात लपून राहिले. देशमुखांचा मृत्यू झाल्याचा संशय आल्यामुळं मृतदेह दैठणे फाटा इथं टाकून पसार झाले. एवढंच नाही तर क्लच वायर, गॅस पाईप, प्लास्टिक पाईप, लाकडी काठी, रॉड अशा हत्यारांनी मारहाण केल्याचं नराधम सुदर्शन घुलेनं सांगितलंय. तर वाल्मिक कराडनं सांगितल्याप्रमाणे आडवा येईल त्याला आडवा करा याचं तंतोतंत पालन केल्याचंही घुलेनं म्हटलंय. इतकंच नाही तर देशमुखांची हत्या करताना विष्णू चाटे धनंजय देशमुखांना तुमचा भाऊ परत येईल असं आश्वासन देत असल्याचंही समोर आलंय. मात्र सुदर्शन घुलेनं विष्णू चाटेला फोनवर काय सांगितलं, घुलेच्या फोन नंतर विष्णू चाटेनं कराडला फोन केला का याचीही माहिती समोर यायला हवी. एवढंच नाही तर देशमुखांची क्रूर हत्या करणाऱ्या गिधाडांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या हैवानांना फासावर लटकवलं जाणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, बीड. दरम्यान मसाजोगच्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने अजित पवारांची भेट घेतलेली आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी कारवाई संदर्भात अजित पवारांना माहिती देण्यात आली असून तपासासंदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देशमुखांची आहे. अजितदादांची आता भेट घेतली आणि मला थोड्याच वेळात त्यांना एक ड्राफ्ट द्यायचा सही करून, आणि तो ड्राफ्ट नंतर मी तुम्हाला सुद्धा देणार आहे की माझ्या काय मागण्या आहेत सध्या आणि सध्या इथं काय चालू आहे हे त्यांच्या कानावर घालणं माझं कर्तव्य आहे.
म्हणून मी त्यांची भेट घेतलेली आहे आणि मला तो ड्राफ्ट आता थोड्याच वेळात दादांनी सांगितलं की हे जे तुम्ही मागणी करताय, हे जे तुमचं मागणं आहे ते मी गांभीर्यपूर्वक घेऊन आणि आपल्याला ते रिझल्ट पण दिसतील, कारण का ते ड्राफ्ट तुमच्याकडे येणार आहे आणि एक एक गोष्ट झालेली तुम्हाला दिसणार आहे, मला पण दिसणार आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाहीत. यानंतर बातमी आहे मनसे संदर्भातली. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरनं मनसे आता आक्रमक झाली आहे. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथं गाडला गेला, या आशयाचे बॅनर मनसेकडनं ठिकठिकाणी लावण्यात आले. खुलताबादकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅनर लावण्यात आला असून औरंगजेबाची कबर किती किलोमीटरवर आहे याची माहितीही या बॅनरवर देण्यात आलेली आहे. औरंगजेबाच्या कबरीवरनं पाडवा मेळामध्ये राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती आणि ते काय बोलले होते पाडवा मेळाव्यामध्ये पाहूयात. जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. हा आमचा इतिहास. सावरकर आणि गोवाळकरांच्या लिखाणावरनं राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. सावरकर आणि गोवाळकरांच्या लिखाणातून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची बदनामी होत असल्यामुळे त्यांच्या पुस्तकांवरही बंदी आणण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा यावरनं काँग्रेस आणि भाजपा आमने सामने येण्याची शक्यता आहे. थॉट्स या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल तद्वतच सावरकरांनी त्यांच्या लिखाणात जे विकृत स्वरूपाचं लिखाण केलेलं आहे या पुस्तकांवर देखील बंदी घातली गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टण कोडोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा हटवू नये अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या. एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पुतळा जशाच्या तसा ठेवण्याच्या सूचना दिल्या असून शिवरायांच्या पुतळ्यावरनं वाद निर्माण झालेला. याआधी जातीय दंगली झाल्याने अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळखले जातं. या गावामध्ये कोणाचाही पुतळा बसवण्याची परवानगी नसताना सुद्धा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवभक्तांनी गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला. दरम्यान प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत हा पुतळा झाकून ठेवण्यात आलेला आहे. कुरघोडीच्या राजकारणाची जोरदार चर्चा रंगतेय. अजित पवारांच्या निर्णयावर शिंदेंचा वॉच असणार आहे. मात्र शिंदेंना ताकद देऊन भाजपा अजित पवारांचे पंख छाटते का, पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून. अजितदादांच्या निर्णयावर शिंदेंचा वॉच. भाजप शिंदेंवर मेहरबान. भाजपनं छाटले अजितदादांचे पंख. राज्यातील सर्वच विभागाच्या फाईल्सचा प्रवास आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या दालनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनाकडे होणार आहे आणि त्यानंतर या फाईल्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात अंतिम निर्णयासाठी येतील. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. राज्यात विधानसभा निवडणुकीपासून मंत्रिमंडळ विस्तार ते अर्थसंकल्प आणि नुकतंच पार पडलेलं अधिवेशन, या सगळ्यात सातत्यानं एकच गोष्ट चर्चेत होती, ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयानं अजितदादांच्या निर्णयांवर शिंदेंचा वॉच असेल अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. फाईल्सचा प्रवास नेमका कसा असेल पाहूया. अजित पवारांकडून सर्व विभागांच्या फाईल्स आता शिंदेंकडे जाणार. पुढे मुख्यमंत्री फडणवीसांच्या दालनात त्यावर अंतिम निर्णय होईल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिंदेंना बळ दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंवर मेहरबान झाल्याच्या चर्चा आहेत. दुसरीकडे अजित पवारांच्या अधिकारांवर नियंत्रण भाजपनं आणलंय का, असाही सवाल उपस्थित होतोय. एकीकडे अजित पवार निधी देत नाहीत, मग या सरकारपासून सुरू झालेलं हे कोल्ड वॉर अजूनही कायम आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेंच्या नाराजीत अधिकच वाढ झाली आहे. मात्र या निर्णयानं अचानक भाजपनं शिंदेंना का बळ दिलंय, यावर मंत्री शंभूराज देसाई काय म्हणतात पाहूया. आज फडणवीस साहेबांनी काय निर्णय घेतलाय, जो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा घेतला होता. काय घेतला होता, साहेब मुख्यमंत्री झाले शिंदे साहेब, आणि त्यांनी सांगितलं, तेव्हा एकच उपमुख्यमंत्री होते फडणवीस साहेब. शिंदे साहेबांनी काय सांगितलं, प्रत्येक विभागाची माझ्याकडे येणारी फाईल फडणवीस साहेबांच्याकडनं माझ्याकडे येऊ द्या. हा पहिल्या दिवशी निर्णय घेतला. भले आत्ता तो निर्णय 4 महिन्यानं झाला,
फडणवीस साहेबांनी तोच निर्णय घेतला जो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्या घेतला होता. त्यामुळे काही वेगळं आहे असं नाही. राज्यातील महायुती सरकारमध्ये सुप्त सत्ता संघर्ष असल्याचं बोललं जातं. महायुतीच्या नेत्यांनी या चर्चा फेटाळल्या असल्या तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी तीनही पक्ष सोडत नाहीत. मात्र दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये अधिकाराची समान वाटणी झाल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात भाजपनं अजितदादांचेच पंख छाटून शिंदेंना बळ दिलंय का? आता यावर अजित पवार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय. त्यावरून महायुतीत पुन्हा संघर्ष पेटतो का हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. त्यामुळे महायुतीमध्ये नक्की घडेल तरी काय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यानंतर बातमी आहे पंकजा मुंडेंनी लाडक्या बहिणींना केलेल्या आवाहनासंदर्भातली. बँकेतून पैसे काढण्यासाठी जर कोणी दबाव टाकत असेल तर मला सांगा, असं पंकजा मुंडे म्हणतायत. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 4 पैसे आल्यानं घरात इज्जत वाढली असंही त्यांनी म्हटलंय. जालन्यामध्ये एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अकाउंटमध्ये 4 पैसे आले, इज्जत वाढली घरात. कोणी काढून नाही घेत ना तुमचे पैसे? काढून घेतलं तर मला सांगा, आहे का नाही? इज्जत वाढली. काष्टा घातलेल्या माऊलीच्याही अकाउंटमध्ये पैसे आले आणि सहावारीच्याही अकाउंटमध्ये पैसे आलेले. त्या महिलेला ताकद देण्याचं काम सरकारने केलं म्हणून आम्ही परत या मंचावर सरकारमध्ये बसलेलो आहोत. आमदार सदाभाऊ खोत यांच्या मनातील खदखद बाहेर आली आहे. देवाभाऊ, मला कुठंतरी राज्यपाल तरी करा, नाहीतर माझी अवस्था अगदी बंद बँडवाल्यासारखी होईल, अशा मिश्किल शब्दामध्ये आमदार सदाभाऊ खोतांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केली आहे. बाबा, तुम्ही खासदार व्हा, डॉक्टर तुम्ही आमदार व्हा, पडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा, मला कुठे तर राज्यपाल तर करा. नाही चला आमचं भेंडवाल्यागतच होयाचं. बाबा मी मागं म्हटलं ती डॉक्टर तुम्हाला माहित नाही भेंडवाल्यांचं कसं असतं माहितीये का? चांगलं गाणं पिपाणी वाजवायला लागलं की आजूबाजूचं गडी म्हणतील ऑन्स मोर. भिवंडी शहरातील देवनगर इथं किरकोळ कारणावरनं 2 कुटुंबियांमध्ये झालेल्या वादामुळे मोठा गोंधळ उडाला. मोबाईलवर झालेल्या शिवीगाळीच्या वादातून हा सगळा संघर्ष उफाळला आणि त्यानंतर हा वाद अधिकच तीव्र झाला. दोन्ही कुटुंबातील सदस्य इमारतीवरून शेजारील घराच्या पत्र्याच्या छतावर चढले. यावेळेस जोरदार हाणामारी सुरू झाली. वाद उफाळल्यानंतर पत्र्याचं छत अचानक कोसळलं. मात्र सुदैवाने या घटनेमध्ये कुणालाही गंभीर दुखापत झाली नाहीये. मात्र घराचं आर्थिक नुकसान झालंय. या प्रकरणी आता भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेली आहे. ससूनशी संबंधित बीजे मेडिकल कॉलेजमध्ये लाचखोरीचा प्रकार आता समोर आलेला आहे. बीजे मेडिकल कॉलेजचे कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे आणि वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरींना 1 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीनं अटक केलेली आहे. बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या फर्निचर पुरवठादाराकडे 10 लाखांचं बिल काढण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितली होती आणि या प्रकरणी आता एसीबीने ही मोठी कारवाई केलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ससून चर्चेत आलेलं आहे. बीजे कॉलेज आता चर्चेत आलं असून लाचखोर अधीक्षकाला अटक करण्यात आलेली आहे. ससूनशी संबंधित आहे असून सुरेश बोनावळे बीजे मेडिकल कॉलेजचे अधीक्षक आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेनेतलं राजकीय वैर आणखीन तीव्र होतंय. दादरमध्ये शिंदे सेनेनं एक बॅनर लावून राज ठाकरेंना डिवचलंय. पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. गंगाजल शुद्धच, पण काहींच्या विचारांचं काय? शिंदे सेनेनं राज ठाकरेंना डिवचलं. शिंदे सेना आणि मनसेत संघर्ष वाढणार. आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं.
मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा धानगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांनी मनसेला डिवचलंय. दादरच्या शिवसेना भवनासमोर शिंदे सेनेनं मोठा बॅनर उभारला आणि गंगाजल शुद्धच पण काहींच्या विचारांचं काय असा सवाल केला. साहजिकच यावरून मनसे नेते संतप्त झाले. बालबुद्धी आहे तो, खूप लहान आहे तो, त्याची वैचारिक पातळी पण तेवढीच आहे, कारण शिक्षण पण त्याचं कमी आहे. त्यामुळे त्यांनी ही भाषा वापरली. त्यांना पहिलं जाऊन तुम्ही विचारा की त्यांनी त्याच्या बाबांना विचारलंय काय की मी हा होर्डिंग लावू का. बाबांनी कधीच त्याला परवानगी दिली नसती या गोष्टीला, कारण हे साफ चुकीचं आहे. तणाव निर्माण झाल्यानंतर पालिकेनं हे बॅनर हटवलंय. दरम्यान शिंदे सेनेच्या मनसे विरोधाला मोठं कारण आहे. विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघावरून महायुतीत तणाव निर्माण झाला होता. मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंविरोधात महायुतीचा उमेदवार देऊ नये असा भाजपचाही आग्रह होता. मात्र शिंदे सेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही. अमित ठाकरेंचा पराभव झाला आणि ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले. त्यामुळे मनसे आणि एकनाथ शिंदेमध्ये राजकीय दरी निर्माण झाली. त्याची सुरुवात कदाचित या बॅनरनं तर झाली नसेल ना. मनसे आणि शिवसेनेतलं राजकीय वैर आगामी महापालिका निवडणुकीत अधिक तीव्र होणार असल्याचं सध्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता बातमी आहे लोणावळ्यातून. लोणावळ्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचाऱ्यांची मुजोरी दिसलेली आहे. परप्रांतीय मॅनेजरनं मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना चोप दिला. 8 दिवसांमध्ये मराठी बोलणारा स्टाफ ठेवा, नाहीतर पुन्हा आंदोलन करू असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला. कस्टमर लोकांचा त्रास होतो का? मॅनेजरला तर मराठी आलंच पाहिजे. ठीक आहे, मी कस्टमर लोकांचा त्रास होतो का? मुंबईमध्ये वाहतूक पोलिसांच्या गाडीवर दिल्या जाणाऱ्या सूचना हिंदीतून असल्याचा प्रकार मुंबईच्या गोरेगाव पूर्व परिसरात समोर आलाय. गाडीवर मराठीऐवजी हिंदीतून सूचना देत असतानाचा एक वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर एका जागरूक महिलेनं त्याला जाब विचारला असता वाहतूक पोलिसांकडनं मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्याने महिला आक्रमक झाली. आम्हाला हे ऐकायला मिळतं की इथे भाषेचा संबंध नाही, तर महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी होणारच ना जर असे भरलेले असतील ऑफिसर. तर जो प्रश्नच नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिलं. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडनं महावितरणाने केलेल्या वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती मिळालेली आहे. महावितरणाकडनं महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखल केल्यानंतर MERC कडनं तात्काळ स्टे ऑर्डर निघाली असून महावितरणाचा तोटा वाढत नुकसान आणि ग्राहकांचं देखील हित नसल्याचं म्हणत ही याचिका दाखल करण्यात आली. 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नव्या दरांसंदर्भात महावितरणाकडनं याचिका तर महावितरणाकडनं पुनरावलोकन याचिका दाखल करेपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. आणि आता एक धक्कादायक बातमी आहे जालन्यातून. जालन्यामध्ये सासूची हत्या करणाऱ्या सुनेला पोलिसांनी अटक केलेली आहे. सुनेनं चाकूनं भोगसून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. शहरातील भोकरदन नाका परिसरामध्ये प्रियदर्शनी कॉलनीतील ही धक्कादायक घटना असून सविता शिंगारे असं मयत महिलेचं नाव आहे. फरार असलेली संशयित आरोपी सून प्रतीक्षा शिंगारेला अटक करण्यात आलेली आहे. खून केलेला आहे, त्याचप्रमाणे मयत स्त्रीमध्ये हेड इंजुरी पण आहे, त्याचाही तपास चालू आहे. अति रक्तस्राव झाल्याने सदर महिला मृत्यू झालेली आहे आणि प्राथमिक दृष्ट्या तरी ती घरगुती किरकोळ वादातून हा खून झालेला आहे असं दिसत आहे. शरीराच्या वेगवेगळ्या भागात वार आहेत, काही मानेवर आहेत, चेहऱ्यावर आहेत आणि इतरही काही ठिकाणी वार आहेत. त्याच्यानुसार तिचा मयत झालेली आहे. आळंदी देवस्थानाच्या कर्मचाऱ्याने मंदिरामध्ये मद्यपान करून राडा घातलेला आहे, तर दुसरीकडे पुजाऱ्याने देवाच्या पैशावर डल्ला मारला. या दोन्ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्या असून आळंदी देवस्थानाच्या कार्यालयामध्ये मद्यपान करून आलेल्या कर्मचारी पुरुषोत्तम ढाकेनं जुन्या वादातून राडा घातला आणि कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार CCTVत कैद झाला असून देवस्थानाच्या विश्वस्तांसमोर असे संपूर्ण प्रकरण घडलं आणि आता दोन्ही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्थानकावर एका महिला प्रवाशाने घेतलेल्या वडापावमध्ये साबणाचा तुकडा आढळलाय. हा किळसवाणा प्रकार कर्जतमध्ये समोर आला असून रशिदा घोरी असं या महिला प्रवाशाचं नाव आहे. कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर असलेल्या BK जैन या खाद्यपदार्थ विक्री स्टॉलवरनं वडापाव घेतला, पण पहिला घास घेताच वडापावमध्ये तिला साबणाचा तुकडा आढळला. याबाबत तिने रेल्वे सुरक्षा रक्षकांकडे तक्रार केली, पण धक्कादायक म्हणजे सुरक्षा रक्षकाने त्या महिलेच्या तक्रारीकडे सपशेल दुर्लक्ष केलं. मुंबई हायकोर्टाबाहेर काळी जादू प्रकरणी आता आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून CCTVच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी हायकोर्ट, मुंबई विद्यापीठ आणि आसपासच्या परिसरातील CCTV फुटेज ताब्यात घेतलेलं आहे. 24 मार्च रोजी हायकोर्टाच्या बाहेर काळी बाहुली, नारळ, सुपारी, लिंबू, हळद, कुंकू असं साहित्य आढळलं होतं आणि या संदर्भात साम टीव्हीनं सर्वात आधी बातमी दाखवलेली. आणि आता बातमी आहे सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याची सोन्याच्या दरासंदर्भातली. इतिहासामध्ये पहिल्यांदाच सोन्याचा दर उच्चांक पातळीवर गेलेला आहे. सोन्याचे दर थेट 94,000 गेल्याचं पाहायला मिळतंय. चांदीचा 1 किलोचा दर 1,05,000 गेलाय. तर अमेरिकेच्या शुल्क वाढीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता, शेअर बाजाराची होणारी पडझड यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढलेली आहे. दरम्यान सोन्याचे दर नक्की का वाढलेत तेही आपण पाहूया. ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यानंतर भूराजकीय तणाव वाढला. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया कमकुवत झाल्यामुळे सोनं महाग होतंय. शेअर बाजारातील वाढत्या अस्थिरतेमुळे लोक सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत. वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या किमतीला पाठिंबा मिळतोय. कामावर खुश होऊन एखादा बॉस एंटरप्राइजेसमध्ये पगार वाढवून देतो, कधी जास्त बोनस देतो, पण एका गुजराती कंपनीने कर्मचाऱ्यांना चक्क गाड्या गिफ्ट केलेल्या. पाहूयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. बॉस म्हणजे एक नंबर बॉस. बॉस असावा तर असा कर्मचाऱ्यांसाठी मोकळा करतोय भरलेला खिस्सा. आता तुम्ही म्हणाल नेमकं बॉस करतोय तरी काय, तर गिफ्ट म्हणून देतोय गाडी एकदम हायफाय. गाड्यांची लागली रांग, त्यात समोर दिसती फटाक्यांची माळ. तुम्हाला वाटलं असेल हे हाय गाड्यांचं प्रदर्शन, पण तसं नाही दोस्ता. हे हाय कर्मचाऱ्यांसाठी आणलेलं खास गिफ्ट. बसला का नाही ऐकून धक्का. त्याचं झालं असं की ही हाय गुजरातची KK ज्वेलर्स कंपनी. 19 वर्षापूर्वी 2 भावांनी थाटली होती. पहिल्याच वर्षी कमवलं 2 कोटी आणि ठेवलं 200 कोटीचं टार्गेट. पट्ट्यांनी TV पूर्ण केलं. मग काय दणकाच, एकदम केमचो स्टाईल. दिलं कर्मचाऱ्यांना गाडीचं गिफ्ट. आणि आता गाड्या आणि त्याच्या किमती बी ऐका. महिंद्रा SUV 25 लाख रुपये, टोयोटा इनोवा 24 लाख रुपये, महिंद्रा ब्रेझा 14 लाख आणि मारुती सुझुकी अर्टिगा 13 लाख. ऐकून परत बसला का नाही धक्का. अशा 1-2 नाही तर 12 कर्मचाऱ्यांना मालकानं गाड्या गिफ्ट दिल्यात. बातमी बघून तुम्हाला बी वाटलं असेल आपला मालक असाच पाहिजे. पण दोस्तांनो, स्वप्नात राहण्यात काय मजा, त्यासाठी कष्ट बी करायला लागते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. यानंतर बातमी आहे कर्जमाफीसाठी केलेल्या आंदोलनाची. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यानं जिवंत समाधी घेण्याची शक्यता वर्तवलेली आहे. आपल्या शेतातच त्यानं खड्डा खोदला असून नांदेडच्या देगलूर तालुक्यामध्ये हाळी इथल्या शंकर जाधव पाटील या शेतकऱ्यानं त्याच्या शेतातच खड्डा खणलाय. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जर दिली नाही तर जिवंत समाधी घेणार असल्याचं शंकर पाटील यांनी सांगितलंय. 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावं असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. आता या विरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने बरेच काही आश्वासन दिले होते, त्यामध्ये बऱ्याच गोष्टीची पूर्तता झालेली नाही. त्यामध्ये कर्जमाफीचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारनं कर्जमाफी करतो म्हणून सांगितलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये, पण त्यांनी अद्यापर्यंत काहीही केले नाही. अधिवेशनाच्या काळात सुद्धा त्यांनी त्या बाबतीवर काही निर्णय घेतलेला नाही. आणि परवा तर अजित पवार जे की आपले हे आहेत फायनान्स मिनिस्टर आहेत, त्यांनी कर्ज 31 तारखेच्या आत भरा
असं सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उदासीनता वाढलेली आहे. 3 दिवस जास्तीत जास्त वेळ देतो. 3 दिवस तेही मी आमरण उपोषण चालू ठेवतो आणि 3 दिवसाच्या नंतर मी 3 एप्रिलला मी जीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं मी त्यांना सांगितलं. यानंतर बातमी आहे राज्यातल्या अवकाळी पावसासंदर्भातली. राज्यामध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा, गारा पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. पुढील 4 दिवस वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. दरम्यान राज्यात कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पाहूया. अमरावती, चंद्रपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह जालन्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. यासह बीड, अहिल्यानगर, पुणे, सांगली आणि साताऱ्यातही ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. तर बातमी आहे जालना जिल्ह्यातून. घनसावंगी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसतोय. शेवगळ गावामध्ये रब्बी हंगामातील गहू आणि मका पिकाचं मोठं नुकसान झालं असून बेमोसमी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. तर अवकाळी पावसाचा तडाखा आता जनावरांना सुद्धा बसतोय. अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यामध्ये काल रात्री अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या मेंढ्या भिजल्याने त्या आजारी पडल्या. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून एकीकडे पिकांचं नुकसान तर दुसरीकडे मात्र मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यावर दुहेरी संकट ओढावलेलं आहे. रात्री म्हणजे नेमकं इथं आलो आणि हे आपलं कुंपणचं वावर होतं, त्याच्यामुळे म्हणलं रोडच्या ठिकाणी आऊ पाहू. तरी वातावरण मला सांगितलं होतं की पाणी येणार आहे, पण ते एकदम आल्यानंतर आमच्याकडून काहीच जमलं नाही. आणि पाणी इतकं थंड होतं का भयानक, कारण की 10-15 मिनिटं जागेवर बसले. अशी नुकसान होईल बा आपली. डॉक्टरला सांगलं साहेब, पण डॉक्टर आता येणार आहेत, तर तोपर्यंत आम्ही पाहिलं ट्राय घेऊन, जे आमच्याकडून जमलं ते तितकं करून पाहिलं. तर अवकाळी पावसामुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्याला सुद्धा चांगलंच झोडपलेलं आहे. नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात गारपिटीसह मुसळधार पाऊस झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे शेतपिकाचं प्रचंड नुकसान झालं. यासोबतच शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कांदा पीक भुईसपाट झाले. तर नाशिक जिल्ह्यात सुद्धा अवकाळीसह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून सटाणा तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं झोडपलंय. अवकाळी पावसाने कांदा, गहू, द्राक्ष बागांचंही मोठं नुकसान झालेलं आहे. वाल्मिक कराड हा जेल प्रशासनाचा जावई आहे का, असा खडा सवाल यावेळेस भाजप आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केलाय. जेलमध्ये झालेल्या राड्यानंतर काही कैद्यांना इतरत्र हलवण्यात आलं, मग कराडलाच का बीडमध्ये ठेवलंय असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नांसह जेलच्या प्रश्नावर देखील अजित पवार यांना बोललो असल्याचं आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही नाशिकला पाठवता किंवा संभाजीनगरला एक टीम कुठं पाठवली, तुम्ही पुण्याला पाठवली, आणि मग हे वाल्मिक कराड आणि हे काही जावं आहेत का जेल प्रशासनाचे, त्यांना इथं का ठेवलं? यांना अमरावती किंवा नागपूरला पाठवा ना. मालेगावमध्ये सलमानच्या एका चाहत्यानं चक्क सिनेमागृहातच फटाके फोडले. ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा सिकंदर चित्रपट प्रदर्शित झाला. दरम्यान चित्रपटात सलमानच्या एंट्रीवेळी एका उत्साही चाहत्यानं सिनेमागृहातच फटाक्याची आतिषबाजी केली. पण यामुळे सिनेमागृहातील प्रेक्षकांची पळापळ झालेली आहे. यानंतर पाहूया एक व्हायरल सत्य रिपोर्ट. तुम्ही घिबली स्टाईल फोटो तयार केलेला आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण याच घिबलीमुळे तुमचं बँक खातं खाली होऊ शकतं असा दावा करण्यात येतोय. आणि खरंच असं होऊ शकतं का याची आम्ही पडताळणी केलेली आहे. यावेळेस काय सत्य समोर आलंय पाहूयात. घिबली करेल बँक खातं रिकामं. स्कॅमर करतायत तुमच्या फोटोचा गैरवापर. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय?
घिबली काय आहे हे सांगायला नको. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये घिबली स्टाईल फोटो नक्कीच असणार, कारण सध्या देशभरात घिबली ट्रेंडिंग आहे. तुमचा फोटो ग्रोक ॲप ChatGPT वरून कन्व्हर्ट केल्यानंतर घिबली स्टाईल फोटो तयार होतो. थोडक्यात काय तर आपला चांगला फोटो हा कार्टूनसारखा दिसतो आणि याच फोटोचं आपल्याला अप्रूप वाटतं. सगळ्यांनाच हे आवडू लागल्यानं आपला घिबली स्टाईल फोटो कसा दिसतो हे पाहिलं जातंय. मात्र तुम्हाला माहिती आहे का, याच फोटोचा गैरवापर करून बँक खातं खाली होऊ शकतं असा दावा करण्यात आलाय. या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया. बनावट ॲप्स आणि स्कॅमरपासून सावध रहा. घिबली स्टाईल फोटो तुम्ही बनवत असाल तर स्कॅमर तुमच्या फोटोचा गैरवापर करू शकतात. तुमचं बँक खातं खाली होऊ शकतं. हा दावा गंभीर आहे, त्यामुळे आमच्या टीमनं याची पडताळणी सुरू केली. खरंच फोटोचा गैरवापर होऊ शकतो का, याचा बँक खात्याशी काय संबंध, याची माहिती मिळवण्यासाठी एक्सपर्टशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. तुमचे फेशियल रिकग्निशनचे जे फोटो आहेत, फोटो घेऊन फेशियल रिकग्निशन जे काही सॉफ्टवेअर लागतात, जिकडे तुमचं UPI ॲप वगैरे असेल ते ओपन करू शकतात. फेशियल रिकग्निशन ज्याच्यामध्ये ऑथेंटिकेशन मेकॅनिझम लागतं, ते तुमच्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो. तुमची फोटो जो आहे, तुमचा फोटो त्याला जर जिओ टॅगिंग असेल की तुम्ही कुठे आहात, किती वाजता फोटो काढलात, त्याचा वापर केला जाऊ शकतो. हे झालं सायबर एक्सपर्ट्स यांचं मत. आता AI एक्सपर्ट काय म्हणतायत ते देखील पाहूया. त्या ॲपचे जे वापरकर्ते किंवा ते ॲपचे निर्माते आहेत, त्यांच्याकडे या छायाचित्रांची मालकी होते. लोकांच्या मनात एक भीती आहे की हे याचा गैरवापर होऊ शकतो का, तर याचं उत्तर हो आहे. पण मी हे इथं सांगू इच्छितो की आपल्या छायाचित्राचा गैरवापर हा एनिवे होऊ शकतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. घिबली इमेजमुळे आपण कसे दिसतो याची माहिती जाते. सायबर क्राईमपासून धोका आहे. फोटोचा गैरवापर होऊ शकतो. फेसचा वापर करून UPI ॲप उघडू शकतात. बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं. घिबलीचा वापर अतिप्रमाणात करणं टाळायला हवं. त्यामुळं आमच्या पडताळणीत घिबलीमुळे बँक खातं खाली होऊ शकतं हा दावा सत्य ठरलाय. तुम्ही जर या ट्रेंडचा अतिप्रमाणात वापर करत असाल तर सावधगिरी बाळगा. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.